ठाणे शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांच्या समस्यांवर येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून त्यामुळे नागरी सुविधांवर ताण येत असल्याचे केळकर यांनी सांगितले. तसेच पदपथ आणि रस्ते व्यापून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या दोन्ही प्रकारांमधून कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर उलाढाल होत असून महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संबंधित माफिया अधिकच मुजोर झाल्याचा आरोप त्यांनी केला. कळव्यातील वाघोबानगर येथील अनधिकृत मशिदीच्या बांधकामावर महापालिकेने सुरू केलेली कारवाई पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वेळेवर कारवाई झाल्यास भविष्यातील संघर्ष टाळता येतात, असेही ते म्हणाले. यावेळी सावरकरनगर आणि लोकमान्यनगर येथील SRA प्रकल्पांना क्लस्टर योजनेतून वगळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल रहिवाशांनी केळकर यांचे आभार मानले. कार्यक्रमात पाणी टंचाई, वारसा हक्क लाभ, आर्थिक फसवणूक यांसारख्या विविध समस्यांवर चर्चा झाली. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 108व्या जनसंवाद उपक्रमामध्ये नेहमीप्रमाणे विविध ठिकाणची अडलेली नडलेले रहिवासी आणि नागरिक या ठिकाणी आले होते. त्याच्यामध्ये ज्यांची विषय जे आहेत ते मार्गी लागले ते देखील धन्यवाद देण्यासाठी आले होते. त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो होता तो SRA प्रकल्प जे ऑनगोईंग आहे त्याला क्लस्टरमध्ये घेतलं गेलं होतं आणि काही केल्या सदरचं डिपार्टमेंट जे आहे ते कुठल्या तरी बाह्य शक्तीच्या दबावामुळे ते दोन्ही SRA प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमधनं बाहेर पडत नव्हते आणि त्याच्यामुळे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून ते त्यांना मोकळं करायला लागतं क्लस्टरच्या मधनं आणि मग ते त्यांचा SRA करू शकतात. तर त्याच्यासंबंधी हाय पॉवर कमिटीशी मी बोललो आणि 2 दिवसामध्ये त्यांना हे दोन्ही प्रकल्प जे आहेत ते SRA क्लस्टरच्या मधनं बाहेर पडले आणि त्याच्यामुळे या नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला. कारण नाहीतर क्लस्टरच्या याच्यात जर अडकून पडले असते तर पुढची 20-25 वर्ष त्यांना काहीच कुठलीही डेव्हलपमेंट करता आली नसती आणि त्याच्यामुळे त्यांनी या संबंधात धन्यवाद दिले. महापालिकेचं देखील फायलेरिया विभाग जो आहे या फायलेरिया विभागामधल्या जे म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतात म्हणजे जे घाणीत काम करतात तो सफाई कामगार ही जी व्याख्या आहे शासनाची तर त्याच्याप्रमाणे त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. माननीय आयुक्तांनी निर्देश देऊन देखील ही सगळी मधली जी लोकं आहेत झारीतले शुक्राचार्य हे त्यांना मान्यता लवकर देत नाहीत, त्यांना पुढे फाईल सरकवत नाहीत. महाराष्ट्रामध्ये पुणे महापालिकेने देखील फायलेरियाच्या सफाई कामगारांना स्वच्छतेचं काम करणाऱ्यांना हा वारसा हक्क दिलेला आहे आणि त्याच्यामुळे यांना देखील मिळाला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही भूमिका घेतली होती. त्या संबंधात निर्देश दिले गेले पण अजून ते झालेलं नाही. परंतु हे प्रलंबित काम लवकरात लवकर होईल अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे. खरं म्हणजे त्यांनी मागच्या बैठकीमध्येच हे करायला पाहिजे होतं पण ते मी म्हटल्याप्रमाणे अनेक अशा प्रकारची प्रकरणं जी आहेत ती हातावेगळी करण्यापेक्षा ती लाल फितीमध्ये टाकण्यामध्येच या प्रशासनाला आनंद वाटतो आणि मग त्यांच्या सातत्याने डोक्यावर बसायला लागतं. पण या जनसंवाद कार्यक्रमाचा हेच उपयोग आहे की शुक्रवारी नाही केलं तर सोमवारी परत मंडळी ते येते आणि सोमवारी नाही केलं तर परत शुक्रवारी येते आणि त्यामुळे आपोआप त्याचा पाठपुरावा होतो आणि काम होतं. पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो मागच्या वेळेला तर जवळजवळ 10 सोसायट्यांचे प्रतिनिधी आले होते. आज देखील रुस्तमजीचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. रुस्तमजी ही फार मोठी सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो फ्लॅटधारक आहेत आणि त्या ठिकाणी देखील पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होतो. टँकरही मिळत नाही आणि पाणीही मिळत नाही. तर त्या संबंधामध्ये देखील आम्ही उपायुक्ताच्या बरोबर त्यांची मीटिंग जी आहे ती आयोजित केलेली आहे. फसवणुकीचे अनेक विषय जे आहेत, नोकरी केली 30 वर्ष काम केलं, मालक जो आहे तो त्यांना पैसे देत नाही. नोकरी केली, काम केलं, प्रॉव्हिडंट फंड
आणि जी काही रक्कम थकबाकी असते ती कंपनीकडनं मिळाली नाही, कंपनी बंद पडली, त्यांना पैसे मिळालेले नाही, असे व्यक्तिगत आणि समूह म्हणून देखील अनेक लोक या ठिकाणी येत असतात. त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करून त्याचा मार्गी त्यांचं काम जे आहे ते मार्गी लावतो. कळव्याला देखील अनेक ठिकाणी, एका ठिकाणी वाघोबानगर भागामध्ये मशिदीचं काम जे आहे ते ऑनगोईंग सुरू ठेवलं. बघा, हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं. त्या ठिकाणी कारवाई केली गेली आणि तिथलेही नागरिक जे आहेत ते या जनसंवादमध्ये येऊन सांगून गेले की ते पूर्णच कारवाई करायला सांगा. त्यांनी जरी कारवाई केलेली असली तरी पूर्ण कारवाई झाली तर त्याचा निश्चितपणे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. असे विविध विषय जे आहेत ते आज देखील लोकांनी या ठिकाणी आणले होते आणि जो अडेल नडेल, जो अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याचा, त्याला आधार देण्याचं काम या जनसंवाद उपक्रमामधलं आम्ही सगळी मंडळी, मी आणि माझे सर्व सहकारी हे यापुढे देखील करत राहणार.